जय हिंद मित्रांनो, हृदयस्पर्श लेट्स एक्सप्लोर द सोसायटी या यूट्यूब चॅनलमधील असा घडला भारत या सदरामध्ये मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण मागीलच भागामध्ये असा घडला भारत याची सुरुवात कशी झाली, भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं आणि भारतानं 15 ऑगस्ट 1947 पासून आपल्या विकासाला प्रगतीला कशी सुरुवात केली ते पाहिलं. आणि हे होत असताना वेगवेगळ्या गोष्टींचा स्वीकार कसा झाला ते आपण या पुढील प्रत्येक भागामध्ये क्रमशः पाहणार आहोत. त्यातील आज आपला पहिला भाग तो म्हणजेच आमच्या भारताचं प्रतीक असलेलं, आमच्या भारताचं अस्तित्व असलेला तिरंगी ध्वज याचा स्वीकार कसा झाला. मुळात भारतीय राज्यघटना निर्मितीसाठी जी घटना समिती नेमली होती त्या घटना समितीनं 22 जुलै 1947 रोजी या तिरंगी ध्वजाचा स्वीकार केलेला आहे आणि पहिला राष्ट्रध्वज हा तिरंगी ध्वज 15 ऑगस्ट 1947 रोजी फडकला गेला. या ध्वजाची लांबी 2:3 या प्रमाणात आहे. 3 समान आडव्या आपल्याला पट्ट्या दिसतात. पहिली पट्टी जी आहे ती गडद केशरी, जी त्याग व धैर्याचं प्रतीक दर्शवते. मधली जी पट्टी आहे ती पांढऱ्या रंगाची, जी शांती, सत्य, पावित्र्य हे गुण आपल्याला दर्शवते. तर तिसरी जी खालची पट्टी ती गडद हिरवा रंग, निष्ठा आणि समृद्धी आपल्याला समजावून सांगते. मधल्या पांढऱ्या भागामध्ये निळ्या रंगातील अशोक चक्र आपल्याला दिसतं आणि अशोक चक्र हे इसवी सन पूर्व 233-232च्या काळामध्ये सम्राट अशोकानं सारनाथ येथे अर्थशीर्ष सिंहाचा जो स्तंभ उभारला होता तेथून तो घेण्यात आलेला आहे. मुळात मित्रांनो, हा तिरंगी ध्वजाचा स्वीकार ह्या अगोदरसुद्धा विविध पद्धतीनं घेण्यात आला होता. ही जी संकल्पना आहे ती पिंगाली व्यंकय्या आंध्र प्रदेश येथील जे नागरिक आहेत त्यांनी ही तिरंगी ध्वजाची संकल्पना मांडली आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यानमध्ये त्याच्यामध्ये विविध बदल होत गेले. 1907मध्ये स्वातंत्र्य सैनिक भिकाजी कामा यांनी मधोमध हा तिरंगी रंगाच्या मधोमध वंदे मातरम सुचवलं होतं. जर्मनीमध्ये त्यांनी या तिरंगी ध्वजाचा वापरही केलेला आणि आपल्या देशाची अस्मिता त्या ठिकाणी त्यांनी फडकवली होती. त्यानंतर काँग्रेसने पुढील काळामध्ये गांधीजींचा चरखा या 3 रंगांच्या मध्ये दर्शवला होता. या सगळ्यांमध्ये थोडके बदल करत 22 जुलै 1947 रोजी घटना समितीनं हा तिरंगी ध्वजाचा स्वीकार केला. जो तिरंगी ध्वज आज आपल्या संपूर्ण देशामध्ये डौलाने फडकत आहे. पुढे 2002 साली एक वेगळा कायदा पारित करण्यात आला की संपूर्ण देशामध्ये वेगवेगळी कार्यालय असतील, घरं असतील, तुम्ही हा ध्वज फडकवू शकता. आणि आत्ताच आपल्या देशानं स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण केल्यानंतर हर घर तिरंगा हाही आपण जल्लोष गेल्या वर्षी अनुभवला. मधल्या पांढऱ्या भागात निळ्या रंगातील अशोक चक्र. अशोक चक्र अर्थात कालचक्र बदलत जाणाऱ्या जगाचं दाखवलं जाणारं रूप. इसवी सन पूर्व 233-232च्या कालावधीमध्ये सम्राट अशोकानं सारनाथ येथे अर्धशीर्ष सिंहाचा स्तंभ उभारला होता. धम्माने प्रेरित असलेलं सदाचरणाचे चक्र म्हणजेच अशोक चक्र. सम्राट अशोकांचे चक्र म्हणजे धम्मचक्राचेच रूप समजले जाते. या चक्राला 24 आरे असतात. मौर्य साम्राज्याच्या अनेक अवशेषांवर असे अशोक चक्र मोठ्या प्रमाणात कोरलेले आहे. यापैकी सर्वात महत्त्वाचे अवशेष म्हणजे सारनाथ येथील सिंहाचे प्रतीक आणि अशोक स्तंभ हे समजले जातात. आता हे अशोक चक्र प्रामुख्याने भारतीय बौद्ध ध्वजात निळा भीमध्वज आणि भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी विराजमान झालेले दिसते, जे 22 जुलै 1947 रोजी स्वीकारले गेले. ह्या अशोक चक्राला असणारे 24 आरे अर्थातच 24 सद्गुणांचे द्योतक म्हणून ओळखले जातात. प्रेम, शौर्य, सहनशीलता, शांतताप्रियता, दयाळूपणा, चांगुलपणा, प्रामाणिकपणा, सभ्यता, स्वनियंत्रण, निस्वार्थीपणा, स्वार्थत्याग, सच्चेपणा, सदाचार, न्याय, अनुकंपा, आनंदी वृत्ती, विनम्रता, सहभावना, सहानुभूती, सर्वोच्च दर्जाचे ज्ञान, सर्वोच्च दर्जाचे चातुर्य, सर्वोच्च नैतिकता, सर्व प्राणीमात्रांनो प्रेम आणि निसर्गाच्या भलेपणावर दृढ विश्वास, निष्ठा आणि आशा. तर बंधूंनो, 3ऱ्या शतकात सम्राट अशोकाने जे दक्षिण आशिया, अफगाणिस्तान ते बंगाल या भागामध्ये जी हिंसा केली होती तिचा पश्चात्ताप म्हणून त्यांनी नंतर बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्माचा जो संदेश आहे शांतीचा संदेश, तो शांतीचा संदेश हा अशोक चक्र आपल्याला नेहमी देत असतो. अशा या तिरंगी ध्वजाला लेट्स एक्सप्लोर द सोसायटी हृदयस्पर्शाच्या माध्यमातून आणि संपूर्ण देशवासियांच्या माध्यमातून मानाचा मुजरा. जय हिंद, जय भारत. पुढील सदरामध्ये आपण नक्कीच ज्या वेगवेगळ्या बाबी स्वीकारल्या गेल्या त्यांची माहिती जाणून घेऊयात. तूर्त थांबतो. लेट्स एक्सप्लोर द सोसायटी हृदयस्पर्श हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.